तर बटाट्याच्या चिप्ससाठी 5 किलो ही बटाटी आणलेली आहेत. तर बटाट्यामध्ये पाणी घालून त्यात थोडं मीठ घालून मी आता स्वच्छ धुवून घेते आहे आणि त्याची साल काढून घेते आहे. बटाट्याची सालं काढून झालेली आहेत. तर तुम्ही बघू शकता याचे ना मी 2 अर्धे असे काप करून घेतलेले आहेत. कधी काय होते की असा आपण जर बटाटा हातात घेतला, असा सगळा बटाटा जर आपण हातात घेतला तर हा बटाटा चिप्स करताना कोणीकडून आपण त्याचं चिप्स पाडायला सुरुवात करायची ना, हे लक्षात येत नाही बरेचदा. तर त्यामुळे ना मी काय करते की हे बटाट्याचे असे अर्धे अर्धे काप करून घेते, म्हणजे ना बटाटा हा असा सरळ याचे चिप्स आपल्याला पाडता येते. याप्रमाणे बघा, हे सगळ्या बटाट्याचे ना मी असे काप करून घेतलेले आहेत, 2 तुकडे करून घेतलेले आहेत असे याप्रमाणे. चला तर मग आपण बटाट्याचे चिप्स पाडून घेऊया. याप्रमाणे तुम्हाला जसे पाहिजे असल्यास पातळ जाड चिप्स पाडून घ्या. याप्रमाणे असे हे चिप्स आपल्याला पाडून घ्यायचे आहे. चिप्स अगदी भराभरच होतात. तर तुम्ही बघू शकता याप्रमाणे ना मी थोडे जाडसरच चिप्स करत असते, कारण हे वाळून ना मग पातळ होतात. बघा, हे सुंदर चिप्स पडलेले आहेत. याप्रमाणे आता सगळे चिप्स आपण पाडून घेऊयात. तर बघा, संपूर्ण चिप्स पाडून झालेले आहेत. याप्रमाणे चिप्स झालेले आहेत बघा, छोटे मोठे असे आणि ना चिप्स आपण जेव्हा पाडायला सुरुवात करतो ना तेव्हा चिप्स अगदी पाण्यातच टाकायचे आहेत. भांड्यात ना पाणी उकळायला ठेवलेलं आहे. तर पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे. बघा, तुम्ही बघू शकता पाण्याला ना चांगली उकळी आलेली आहे. ते मी आता हे चिप्स टाकणार आहे. पाण्यामध्ये 2 ते 3 चम्मच मीठ घालून घेतलेलं आहे. 3 मिनिटं चिप्स चांगले उकळून घेतलेले आहेत. बघा, दाखवते मी तुम्हाला. बघा, चिप्स ना हातात घेऊन असा दाबून बघायचा, म्हणजे तो जर तुटला, थोडासा तुटला तो, की आपले चिप्स झाले आहे असं समजायचं. तर चिप्स हा तुटत आहे. खूप चिप्स ना कच्चे ठेवू नका. कमी वेळात चिप्स ना खूप कच्चे राहतात. याप्रमाणे ना मी उन्हात चिप्स सुकवायला टाकलेले आहेत. वरती ना ग्रीन मॅट असल्यामुळे जरा ऊन माझ्याकडे कमीच येतं. आणि तुमच्याकडे ना ऊन येत जर नसेल ना तर तुम्ही फॅनमध्ये सुकवलेले चिप्स तरी चालेल. तर एका भांड्यात मी तेल तापवायला ठेवलेलं आहे. तेल बऱ्यापैकी तापलेलं आहे. मी एक चिप्स आधी टाकून बघते. तेल छान झालेलं आहे. तेल खूप कडकडीत गरम करायची गरज नाही आहे. थोडंसं जरा तेल हलकंच ठेवायचं. बघा, अगदी शुभ्र पांढरे चिप्स तयार झालेले आहेत. काहीही आपण ना तुरटी वगैरे न वापरता चिप्स केलेले आहेत, तरी पण ते खूप छान पांढरे शुभ्र झालेले आहेत. मी तुम्हाला आणखी करून दाखवते. बघा, थोडे थोडे तळायचे, म्हणजे काय होते ना
जास्त चिप्स आपण जर चिप्स घातले तर ते झालेले जे चिप्स असतात ना ते जळून जातात, लागायला येतात. कसा आवाज येतो आहे, अगदी कुरकुरीत ते झालेले आहेत चिप्स. यावर छान तिखट थोडंसं आणि मीठ, साखर आणि जिरे पावडर वगैरे घालून ना खूप छान